नमस्कार. काय नाव बाबा तुमचं? दामोदर सोनाजी सावंत. बरं. गाव कोणतं बाबा तुमचं? नाशाळा. बरं. काय काय त्रास होता बाबा तुम्हाला? फक्त गुटकी लागायची. पण बरं. हंडी डक्कर यायचे. बरं. डक- हां. डक्कर यायचे लगे असे डक्कर यायचे आणि मग एकदम गुचकी लागायची. गुचकी लागली की एकदा नड्यात गचकन पोट तीनदा डवळायचं. बरं. आणि मागून मग लय त्रास व्हायला लागला की गच गच गुचकी लागायची. दम असं श्वास दम कोंडल्या आणि मग वाटात हुड्या घाला. मग नड्यात मोठं घालायचं. हं. उलटी करायचा पण उलटी काही होत नव्हती. नाही. किती वर्षापासून त्रास होता बाबा तुम्हाला गुचकीचा? 5-6 वर्ष झाली असतील अंदाज. बरं. पण याच्या अगोदर तुम्ही बाकीच ठिकाणी पण दवाखाने केले होते काही? हो हो बरं. मेहकरला पण केले होते, संभाजीनगरला आणि पुण्याला. पुण्यात. पण मग या औषधी घेतल्यानंतर मग काय आराम वाटायचा का तुम्हाला? काहीच काहीच नाही. नाही. बरं. मग आतापर्यंत तुमची गुचकी बंदच झाली नव्हती. बरं. आणि मग सहज लागायची. अच्छा. तर आता आपल्या औषधी तुम्हाला दिल्यानंतर गुचकी तुमची थांबली ताबडतोब? फक्त थांबते गुटकी नाही, काहीच नाही आता. बरं. आता 8 दिवस झाले जवळपास तुमची गुचकी पूर्णतः बंद आहे. हो. तर या आपल्या ज्या औषधी जे चालू केल्या होत्या आणि अगोदर ज्या काही तुम्ही औषधी घेतल्यात अगोदरपर्यंत, या दोन्हीत तुम्हाला काय फरक वाटला? नाही त्याच्या इतक्या औषधी घेतल्याच नाही मी. त्याच्यात फरकच नाही. एवढ्या औषधी हं. त्या औषधात फरकच नाही. आपल्या औषधी दिल्यानंतर लगेच त्याची गुचकी कमी झाली. हो. बाबा रात्रभर दिवसभर पण गुचकी चालायची का तुमची गुचकी आली की? हो, हो. किती वेळपर्यंत चालायची गुचकी? त्याचा अंदाजच नव्हता. काही टायमाला आपण मग त्यात 15-8 दिवस येत नाही. बरं. आणि एकदा गुचकी चालू झाली की रात्रभर पण गुचकी तुमची सुरू राहायची? रात्रंदिवस लगे. रात्रंदिवस गुचकी कंटिन्यू सुरू राहत होती. फक्त चहा करून दिला हं. तेव्हा त्या शिपरी लागायचा. किती मिनिटं? की त्याच्यात एक घंटा 2 घंटे राहते समजा. बरं. आणि मग नंतर परत सुरू होत होती. रात्रभर झोपही लागत नव्हती आणि काहीच नाही. आता झोप वगैरे लागते बाबा व्यवस्थित शांत?